नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या लाईव्ह स्ट्रीममध्ये. लाईव्ह येण्याचं कारण आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. सध्या मुलुंड येथे एक PAP प्रोजेक्ट तयार होतं. PAP प्रोजेक्ट म्हणजे जे काही प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत पर्सन्स, म्हणजे उदाहरणार्थ रोड कटिंगमध्ये जातात किंवा मोठं कुठेतरी प्रोजेक्ट येत असेल तेव्हा तिथल्या गरिबांना त्यांचे जे राहतं घर आहे तिथून हटवून तिकडे प्रोजेक्ट चालवले जातात. तर अशा झोपडीधारकांना PAP बोलतात. तर सध्या मुलुंड येथे मुलुंड पूर्वेला केळकरच्या जवळच जो काही भूखंड आहे, मोकळा भूखंड आहे, सरकारने तिथे प्लॅन बनवून 7,500 घरांचा एक प्रकल्प बनवलेला आहे. पण आपण बघू शकता काही लोक कोणत्या विचारसरणीचे माहीत नाही आहे. गरिबांना घर मिळू नये असं त्यांचं मत आहे आणि सरळ सरळ असं लिहिलेलं आहे आणि धार्मिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हेडिंग आहे. तर इथे बघू शकता आपण इथे पूर्णपणे धार्मिक मुद्दा बनवला जातो आहे आणि सध्या ही पॅम्पलेट्स मुलुंडमध्ये ठिकठिकाणी वाटले जातात. तर आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर सुरुवात हेडिंगच बघा, येतो धर्मस्थ तो जय. आता हा पुनर्वसनाचा प्रोजेक्टच्या विरोधात ही पॅम्पलेट्स बनवलेले आहेत. पण त्याच्यामध्ये धर्माचा काय विषय आहे ते समजणं थोडंसं कठीण आहे. समजणं कठीणही आहे, पण बघायला गेलं समजणं कठीणच आहे. पण तरीसुद्धा मी आज सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की का म्हणून हे विरोध करतायत आणि याच्या मागे माझा विचार आहे तसा. तर खरंच असेल की नाही माहीत नाही आहे, पण मला जसं वाटतं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. तर यांनी जे पॅम्पलेट छापलेले आहेत, तर सुरुवातीला आपण ऐकलं असेल, मी सांगितलं की मुलुंडमध्ये एक 7,500 घरांचा प्रोजेक्ट PAP प्रकल्प, म्हणजे जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत लोक किंवा झोपडीधारक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये राहतात, त्यांचे काही प्रकल्पानिमित्त किंवा पुनर्वसनानिमित्त त्यांना पुनर्वसन केलं जात आहे. मुलुंडमध्ये एक 7,500 घरांचा प्रोजेक्ट इथे बांधला जातो आहे. पण ही काही लोक आहेत, खाली नावसुद्धा आहे, नंबरसुद्धा आहेत त्यांचे. हे पॅम्पलेट्स वाटत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते जाऊन सभासुद्धा घेत आहेत आणि एक विरोध करण्यासाठी, हे प्रोजेक्ट होऊ नये यासाठी एक आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यामागे त्यांनी सुरुवातीलाच धर्माचा मुद्दा यामध्ये घेतला आहे. म्हणजे येतो धर्मस्थो जय अशी हेडिंग आहे 7 मुलुंडकरांना. आपण पूर्णपणे वाचूया पहिल्यांदा आणि त्यानंतर याचं थोडंफार याच्यावरती विश्लेषण करूयात. मुलुंडकरांना आज रस्त्यावर उतरला नाही तर उद्या रस्त्यावरून चालणे मुश्किल होईल. का बरं? मुलुंडकर, त्याच्यावरती माझं म्हणणं आहे की मुलुंडमध्ये ऑलरेडी खूप सारे प्रोजेक्ट चालू आहेत. आज ऑलरेडी 7,500चा गरिबांचा प्रोजेक्ट तुमच्या डोळ्याला म्हणजे दिसतो आहे. पण आज मुलुंडमध्ये तुम्ही पाहिलं तर ठिकठिकाणी नवीन इमारती तयार होत आहेत. तिथे लोक वाढत नाही आहेत का? लोक म्हणजे फक्त ह्या गरीब जे आहेत ज्यांचं पुनर्वसन होत आहे त्यांची वाढती संख्या फक्त लोकांना दिसते का? आज मुलुंडमध्ये नवीन प्रोजेक्ट तयार होत आहेत. त्या प्रोजेक्ट तयार होतात तिथे श्रीमंत लोक येतात सगळे. इथे हा प्रॉब्लेम आहे की इथे गरीब लोक येत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक दाखवतो, तसेच 4 लाख धारावीकरांचे मुलुंडमध्ये होणाऱ्या पुनर्वसनास विरोध दर्शवण्यासाठी आम्ही चळवळ उभी केली आहे. तर ह्यांचा मेन मुद्दा काय? धारावीमध्ये लोक का आहेत? आणि तिथे तुम्ही सुरुवातीला हेडिंग वाचली असेल, येतो धर्मस्थो जय आणि धारावी, याचा संबंध तुम्हाला समजून येत असेल की एक अल्पसंख्यक लोक जास्त करून आहेत, गरीब आणि जास्त करून झोपडपट्टीत राहणारे किंवा धारावीत राहणारे लोक
हे बघायला गेलं तर बहुजन असतील आणि अल्पसंख्याक लोक आहेत आणि त्यांना हा विरोध आहे. म्हणजे कुठेतरी ते मनोवाद ब्राह्मणवाद तुम्हाला एक कनेक्शन दिसू शकतं. आज मुलुंडमध्ये मुलुंड पूर्वेला हा जो प्रोजेक्ट आहे तर आज मुलुंड पूर्वेला जास्त करून मराठी लोकांची संख्या जास्त आहे, त्यामध्ये ब्राह्मणांची पण आहे, इतर आणि जसं वेस्टला मुलुंड वेस्टला गुजरात्यांची संख्या जास्त आहे, मराठ्यांची पण आहे. पण मुलुंड ईस्ट जे आहे हे जास्त करून मराठी लोक जास्त आहेत, ब्राह्मण लोक जास्त आहेत. त्यामुळे हा कुठेतरी अल्पसंख्याक आणि बहुजन जे आहेत त्यांना राहण्याचा विरोध हा दिसून येतो इथे. तर हे तुम्हाला समजून येत असेल. तर ह्या 2 लाईनवरून तुम्हाला समजत असेल की धारावीकरांचे मुलुंडमध्ये होणाऱ्या पुनर्वसनास विरोध दर्शवण्यासाठी आम्ही चळवळ उभी केली आहे. म्हणजे हे इथे जे आहे धारावीतून जे येणारे अल्पसंख्याक आहेत किंवा बहुजन आहेत, जे गरीब आहेत, त्यांचा विरोध आहे. का ते इथे येणार? ते त्यांना जी भूखंड दिलेला आहे, सरकारने दिला आहे, ज्या योजनेतून दिला आहे त्या ठिकाणी तिथे बिल्डिंग तयार होणार आहे, ते तिथे राहणार आहेत. उलट मुलुंडमध्ये राहणारे जे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, त्यांचा व्यवसाय वाढू शकेल. कारण ते तिथे राहतील, त्यांना काही खरेदी करायचं, काय करायचं. मुलुंडमध्ये ऑलरेडी जे एस्टॅब्लिश्ड व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, त्यांचा व्यापार वाढू शकतो. हा पॉझिटिव्ह विचार का नाही करू शकत आहे? मुलुंडमध्ये ऑलरेडी शेकडो भरपूर असे प्रोजेक्ट्स चालू आहेत. आज मुलुंडमध्ये आलात तर एक प्रिन्स ऑफ सबब म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठिकठिकाणी बघितलं तर तुम्हाला नवीन नवीन टॉवर्स उभे राहताना दिसत आहेत. आणि असं टोटल मारले तर तुम्ही कितीतरी दरवर्षी 7,500 घरांपेक्षा जास्त फ्लॅट्स आज मुलुंडमध्ये तयार होत आहेत. तेव्हा मुलुंडवरती बोजा वाढत नाही आहे का? केवळ फक्त धारावीमधून आणि काही गरीब लोक पुनर्वसनात योजनेतून येत आहेत म्हणूनच फक्त लोकांच्या पोटामध्ये दुखत आहे का? असा काही प्रकार आपल्याला दिसून येतो आहे. तर आपण पुढे बघूयात. तर धारावीकरांच्या मुलुंडमध्ये होणाऱ्या पुनर्वसनास विरोध दर्शवण्यासाठी आम्ही चळवळ उभी केली. बरं, यांनी चळवळ उभी केली आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्या, आम्हास कळवा, आम्ही येऊन सदरबाबत संपूर्ण माहिती देऊ. म्हणजे यांनी कसं केलं आहे की हे पॅम्पलेट्स वाटतात आणि लोकांनासुद्धा यामध्ये जनजागृती करायची आहे किंवा काय त्याच्याबद्दल माहिती हवी. तर हे त्यासाठी हे ग्रुप्स वगैरे यांनी केलेले आहेत. त्याच्यात स्कॅन करून ते ग्रुपला ॲड होऊ शकतात आणि खाली हे नावही दिलेलं आहे. आता यांची कसल्या प्रकारची मानसिकता आहे ते तुम्ही समजू शकता. एक गरिबांना घर मिळावं म्हणून एक सरकारी योजना आहे, एक त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून सरकारी योजना राबवली जाते, त्यालासुद्धा विरोध आहे. जेव्हा मोठमोठे टॉवर, श्रीमंताचे टॉवर बनत आहेत तेव्हा मुलुंडमध्ये भार वाढत नाही आहे किंवा लोक वाढत नाही आहेत का? फक्त ही जी गरीब लोक आहेत तीच मुलुंडमध्ये वाढत आहेत किंवा एका ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होत आहे. हे पुनर्वसन त्यांचं कधी होऊच नाही का? आज तुम्ही मुलुंडमध्ये विरोध केलात, मुलुंडमधून ते कुठे जातील किंवा दुसरीकडे गेलात तिथेही तुमच्यासारख्या विचारसरणीचे लोक आहेत. म्हणजे गरिबाला घर मिळूच नाही का? असं काय आहे का? आणि ह्याला धार्मिक मुद्दा कसा केला जातो तेही तुम्ही बघू शकता. सुरुवातच यांची हेडिंग म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला सरळ एक जातीभेद दिसून येतोय की जे धारावीमधून येणारे बहुजन आहेत किंवा जास्त करून अल्पसंख्याक लोक आहेत, मायनॉरिटीचे लोक आहेत, त्यांना विरोध केला जातोय. यांचं म्हणणं काय की धारावीमधून आलं म्हणजे की गुन्हेगारी जास्त असेल, धारावी झोपडपट्टीचे लोक असतील, मुलुंडचं सगळं स्ट्रक्चर बदलेल किंवा शांतता भंग, असे काही लोक चर्चा करतात. अरे पण शांतता भंग होईल तर तिथे पोलीस स्टेशन्स आहेत, पोलीस सज्ज आपले एवढे सक्षम आहेत की ते कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांना किंवा कुठल्याही प्रकारच्या अशांततेला शांत करण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. वाढून पोलीस संख्या वाढू शकते, एखादी चौकी तिकडे बांधली जाऊ शकते. पण केवळ एक अल्पसंख्याक आणि बहुजन यांचा आणि गरिबांना घर मिळू नये म्हणून हा रचला गेलेला सगळा थाट आहे. आणि हा गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू आहे मुलुंडमध्ये.
पण आज हे पॅम्पलेटसुद्धा जे घरोघरी वाटले जातात आता सध्या, ते माझ्या हाती आलं म्हणून म्हटलं की आज एक याच्यावरती एक व्हिडिओ बनवूयात आणि तुमच्यासमोर हा मुद्दा ठेवूयात की तुम्हाला काय वाटतं की एक मोकळा भूखंड आहे, सरकारी भूखंड आहे, सरकारने तो अलॉट केलेला आहे लोकांसाठी आणि एक 7,500 लोकांसाठी घर मिळणार आहे, गरिबांना घर मिळणार आहे, जे रोडवरती राहणारे लोक आहेत किंवा धारावीमध्ये सारख्या ठिकाणी ज्यांना घरं नाही आहेत किंवा रोडवरचे असेल किंवा तिथून काही लोक जर पुनर्वसन त्यांचं होत असेल तर लोकांची राहण्याची जी श्रेणी आहे ती वाढावी असं लोकांना का असं वाटतं, का वाढू नये असं लोकांना वाटतं? वाढायला पाहिजे. लोकांचं जेव्हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल तेव्हा ॲटोमॅटिक सुधारणा त्यांच्यामध्ये होईल. आणि का धारावी म्हटलं की तिथे का म्हणजे असे बिघडलेलेच लोक आहेत असं का लोकांचा व्ह्यू आहे? आज धारावीमध्ये तुम्ही पाहिलं तर एक प्रकारचं तिथे एक मोठं कमर्शियल हब आहे. ते एक छोटे छोटे व्यावसायिक एवढे आहेत तिथे, एवढे कलाकार आहेत की तिथे तुम्हाला आज मॅक्झिमम मोठी एक इकॉनॉमी तिथून चालते धारावीमध्ये. तर अशा ठिकाणी जिथे बिझनेस फक्त व्यवसाय केला जातो अशा ठिकाणचे लोक समजा मुलुंडमध्ये येतील तर काही व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये नक्कीच मुलुंडमध्ये भरभराट होऊ शकते असं माझं मत आहे. आणि गरिबांनाही राहण्यासाठी एक चांगलं ठिकाण मिळेल. एक 7,500 घरांचा कॉम्प्लेक्स बनतं आहे, प्रकल्प बनतो आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि जे खरोखरच एवढ्या वर्ष झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, कशा तरी धारावी म्हटल्यावरती तुम्ही सगळ्यांना सांगण्याची गरज नाही की कशा प्रकारचं तिकडे वातावरण आहे आणि कशा प्रकारे तिथे लोक राहतात आणि त्यांना चांगल्या ठिकाणी घेऊन येऊन त्यांचं पुनर्वसन केलं जातं आहे, तेही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण त्याला केवळ राजनीती आणि धार्मिक रंग देऊन कसं इथे जे मराठी किंवा जे काही लोक आहेत त्यांना भीती काय आहे की जास्त करून बाहेरची जी लोक येतील त्यामुळे ह्यांचं अस्तित्व किंवा जे सध्या वोट बँक आहे, सध्या वोट बँक जी आहे इथे मॅक्झिमम लोक इथे भाजपा, शिवसेना किंवा म्हणजे इतर फक्त मराठी पक्षांना तिथे थारा मिळतो. कारण इथे बहुसंख्यक मराठीच असल्यामुळे, ब्राह्मण वगैरे असल्यामुळे ह्यांना ही भीती आहे की जी लाखो लोक जे येणार आहेत अल्पसंख्यक, ही बाहेरची लोक आहेत, ही अल्पसंख्यक आहेत, ही बहुजन आहेत. त्यामुळे कुठेतरी ह्यांचं वर्चस्व ते मुलुंड पूर्वेला जे चालू आहे त्याला कुठेतरी यांना भीती वाटते. कारण ह्यांनी जो धार्मिक मुद्दा इथे जोडला आहे, यतो धर्मस्तो जय, ह्याच्यातून तुम्हाला सुरुवातीतूनच कळतं की यांना धर्म वाचवण्यासाठी ह्याचा छुपा अजेंडा जो आहे तो धर्माचा अजेंडाही लावतात. म्हणजे ही जी बाहेरून येणारी लोक बहुजन असतील किंवा मायनॉरिटीवाले असतील, अल्पसंख्याक, हे ह्यांना कुठेतरी धोकादायक वाटत आहेत. म्हणून हे विरोधात उभं करण्याचं म्हणजे हे आंदोलन उभं करण्याचा यांचा हा प्रयत्न चालू आहे. पण माझ्या मते तरी एक माझी इच्छा आहे की गरिबांना घर मिळावं आणि जी काय कायदेव्यवस्था असेल किंवा काय आहे ती नक्कीच या सगळ्या गोष्टीची दखल घेईल आणि इथले काही जे काय समजूतदार मुलुंडकर आहेत ते नक्कीच या अशा ज्या आहेत ह्या गोष्टी याला थारा देणार नाहीत. आणि इथले जे मुलुंडचे सुद्धा नेते मंडळी असतील किंवा समाजसेवक असतील त्यांनीही या विषयावरती आवाज उचलणं गरजेचं आहे. केवळ फक्त आज जी धर्मांधता वाढत चाललेली आहे देशामध्ये म्हणा सगळीकडे, केवळ धर्माच्या नावावरती लोकांना भावनिक करून काहीही करून घेण्याचा हा जो कट रचला जातो आहे याच्यावरती सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये काही लोकांना त्यांचं जीवन बदलण्याचा एक चान्स मिळतो, त्यांना एक संधी मिळते. ती संधी कुठेतरी आपल्याला त्यांना देणं गरजेचं आहे. असा विरोध करून काही फायदा नाही आहे. त्यांनाही सुधारण्याचा आणि त्यांनाही त्यांची राहण्याची जी श्रेणी आहे ती वाढवण्याचा नक्की चान्स मिळायला हवा. तेव्हा ह्या जो आहे हे जे विरोधात उभं करतायत की इथे हा प्रोजेक्ट होऊ नये, त्या साफ चुकीचं आहे. कारण मगापासून मी तेच सांगतोय की आज हा प्रोजेक्टला तुम्ही विरोध करतात, पण ऑलरेडी मुलुंडमध्ये असे भरपूर प्रोजेक्ट चालू आहेत जे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहेत. तेव्हाही मुलुंडमध्ये भरपूर बाहेरून लोक येतात. मग तेव्हा मुलुंडची परिस्थिती बिघडत नाही का? तेव्हा मुलुंडवरती अतिलोड होत नाही का लोकांचा? की केवळ गरीब लोकांना येथे येऊन पुनर्वसन होत आहेत म्हणूनच तुम्ही विरोध करतायत का?
तर आज आपण लाईव्ह आहोत. तो आपल्या सगळ्यांना विषय हा समजलाच असेल आणि हा व्हिडिओ आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण कुठेतरी गरिबांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आणि हे ज्या प्रकारे षडयंत्र केले जात आहे, एक धार्मिक रंग देऊन जो गरिबांना मिळणारी जी घरं आहेत ती रोखण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की इथे येतो धर्मस्थो जय लिहिलं आहे, ते धार्मिक रंग तर दिला आहे त्याच्यावरती. नंतर मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या 7.5 घरांचा प्रकल्पाविरोधात तसेच 4 लाख धारावीकरांचे मुलुंडमध्ये होणाऱ्या पुनर्वसनास विरोध दर्शवण्यासाठी आम्ही चळवळ उभी केली. ठीक आहे, यांनी विरोधात चळवळ उभी केली आहे, पण 7,500 घरं आहेत. एका घरात आपण 10 जण जरी पकडले तर किती लोक होतात? 4 लाख लोक होतात का? एक साधं कॅल्क्युलेशन सुद्धा यांना समजलेलं नाही आहे. तुम्हाला समजत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेट करा. 7,500 घरं आणि त्या एका फॅमिलीमध्ये 10 लोक आपण पकडूया. 10 लोक असतील एका फॅमिलीमध्ये, 20 लोक 30 लोक तर नसतात. एका घरात 10 लोक असतील तर किती कॅल्क्युलेशन होतं? 4 लाख लोक तर होतच नाही आहेत. म्हणजे लोकांना कसं खोटं फसवायचं, खोटं दुष्प्रचार करून कसं धार्मिक रंग देऊन, आणि जास्त करून बांगलादेशी येणार आहेत, रोहिंग्या आपल्याकडे येणार आहेत, अशा प्रकारे जे जातीभेद करून जो द्वेष पसरवण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो सुद्धा कुठेतरी रोखला गेला पाहिजे. आणि आपल्याला इथे समोर नंबर दिलेले आहेत, जे पॅम्पलेट्स वाढणारे आहेत, जे पुढाकार घेणारे जे कोणी आहेत त्यांचे नंबर आणि नावं आपल्याला मिळालेली आहेत. जर आपणही इच्छुक असाल तर त्यांना तुम्ही सवाल करू शकता या गोष्टीवरती. तर आजचा लाईव्ह येण्याचा हाच एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर अशा प्रकारे हे पॅम्पलेट आहे. तर पूर्णपणे एकदा पॅम्पलेट आपण बघून घ्या शेवटचं, कारण आता मी सध्या लाईव्ह बंद करत आहे. तेव्हा ह्या प्रकारचे जे चालू आहे, पॅम्पलेट्स वाटत आहेत आणि गरिबांना घर मिळू नये अशी ज्या लोकांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण आपले विचार नक्कीच कमेंटमध्ये मांडा. आणि गरिबांना घर मिळू नये का मिळू नये, तुमचंही काय मत असेल ते सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भीम.